आणखी काय काय केलं पाहिजे ते जे बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते शेवटपर्यंत खल निग्रहण आहे, सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे म्हणतो आपण पोलीस. जोपर्यंत पोलीस तिथे होते, आता यांच्यावरती आरोप झाला, गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यावर त्यावेळेस सुद्धा पोलीस संरक्षण त्यांना होत. मग त्या पोलिसाचं बॉडीगार्डचं काम काय होतं? पोलीस स्टेशनला सांगणं यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, यांना पटकन अटक करा. त्याऐवजी मला वाटतं ते मस्तपैकी त्या बॉडीगार्डला म्हणले असतील, आका तू जरा इथंच थांब, मी आता जरा फरार होतो. आणि मग फरार झाल्यावर तू काहीतरी सांग. मला असं वाटतं एसपींनी तातडीनं त्यांना निलंबित सुद्धा करायला पाहिजे. कोण आका बरोबर त्यांचे प्रेमी झाले होते का काय आणि स्टेप्स जे आहेत ते ह्यांच्या सगळ्या मुवमेंटवरती लक्ष ठेवून आणि विमा कंपन्या ज्या पद्धतीनं मागील 1 वर्षाचे आणि सगळ्यांचे सीडीआर तपासले, त्या पद्धतीचे सगळ्यांचे सीडीआर जर तपासले तर हे लोक कुठे आहेत कुठे नाही, कोण कोणाला काय बोललो हे सगळं कळेल. आणि हे सगळेचे सगळे आजचा वरच्यात नाही आलो का जोड्या खायचे ना, लोक जोड्याने मारतील ना. मत हाणलेत ना आता मला 1,40,000 दिले, दादाला लाखाच्या वर मत पडले, संदीपला पडले, तिकडं राजेंना पडले, यांना पण पडले, मुंदडाताईंना. आता ठीक आहे, ते परदेशात गेलेले आहेत, त्यांचे सासरे भाऊ येतील, काकाजी आले म्हणजे समजा ते आमदार आले, सगळे आमदार येतील. इथं जे आहे जिल्ह्यामध्ये आता 6 आमदार 7 आमदार आहेत आता सध्या गेले. 7 पैकी 5 आमदार मला वाटतं 1000 आहेत, 2 आमदार 1000 नाही. कोणाचाही दबाव काही असू शकत नाही. आणि सुरेश भाऊ तुम्हाला मी सांगतो, आता या दुनियामध्ये पूर्वीची जुनी म्हण होती, कुणाच्या बापासाठी कुणी मिशा काढत नाही, आता कुणाच्या बापासाठी कुणी दाढी करत नाही. त्याच्यामुळे याच्यात कोणाचा दबाव तसले काही येऊ शकत नाही. फक्त एक आहे की कोणीतरी एक बीड जिल्ह्यातला प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे. अजूनही पोलिसला खाली मला असं वाटतंय की हे मंत्री सांगत आहे का काय, या मंत्र्याच्या विरोधात जायचं का नको, उद्या गप्पन पुन्हा तेच गार्डियन म्हणून येतात का, असे बी काहीतरी भीती त्या लोकांना वाटते का काय, तेवढाच दबाव असला तर असू शकतो. आज नगरवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस पूर्ण झाले. हे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विधानसभेमध्ये जवळजवळ 2 चर्चा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी व्यक्त केली की आरोपीची जी काही या 2 प्रकरणं झालेले, खंडणीचं प्रकरण आणि हत्येचं प्रकरण, या दोन्ही प्रकरणाची पाळंमुळं आम्ही खणून काढून, कितीही राजकीय मोठा त्याच्यामध्ये नेता गुंतलेला असेल, कार्यकर्ता गुंतलेला असेल, तरी आम्ही कोणाची गय करणार नाही. आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देऊ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. परंतु दुर्दैवानं आज दोन्ही घटनेमधील आरोपी अद्यापपर्यंत अटक होऊ शकलेले नाहीत. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि आज हे सर्व आरोपी जर अटक झाले असते तर कदाचित तपास सुद्धा संपत आला असता. अशी परिस्थिती असताना सुद्धा यामध्ये दिरंगाई होते आणि याबद्दलचा फार मोठा आक्रोश सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस आज बीडच्या रस्त्यावरती आपल्याला दिसेल हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी. आणि निश्चितपणानं या मोर्चाची दखल ही सरकारला घ्यावी लागेल. सरकारने जर दखल घेतली नाही तर पुढची आंदोलनाची काय दिशा राहील हे आम्ही वेळोवेळी ठरवू. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या बाबतीत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभे आहेत आणि हा न्याय मिळेपर्यंत आमचा लढा चालू राहणार.